आजपासून प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होतीये। कुंभमेळ्यासंदर्भातल्या सर्व चांगल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहे, मात्र या क्षणाला जी बातमी समोर येते ती खरं तर धक्कादायक आहे। असं मी का म्हणतेय, कारण ही बातमी जळगावमधून आहे आणि महाकुंभ मेळ्याला जात असलेल्या एक्सप्रेसवरती थेट दगडफेक झालेली आहे। सुरतहून प्रयागराजला जाणारी ही एक्सप्रेस होती आणि जळगावमध्ये या एक्सप्रेसवरती दगडफेक झालेली आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं तर या दगडफेकीमध्ये डब्याच्या काचा फुटल्या, त्यामुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी लहान मुलं आणि महिला यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या दगडफेकीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय महाजन। संजय, कुंभमेळ्यासाठी ही ट्रेन जात होती, तिच्यावर दगडफेक झाली, दगडफेक करणारे कोण होते, घडलंय काय? शहरातील ताप्ती गंगा एक्सप्रेस ही एक्सप्रेसवरती काल एक दगडफेक झालेली आहे। कोच नंबर 6 मधील एक खिडकीचा काच या ठिकाणी फुटलेला आहे। यामधील जे प्रवासी होते त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। त्या व्हायरल मध्ये म्हटलं आहे की या दगडफेकीमध्ये काही लहान मुलं व काही महिला या कोचमध्ये असताना ही दगडफेक झालेली आहे। तर या ठिकाणी भीतीचं वातावरण महिलावर मध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून याचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्याने जी दगडफेक केली त्याचा शोध या ठिकाणी सुरू आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी संजय। तर आपण पाहतोय कुंभमेळा विशेष ही खरं तर ट्रेन आहे, ज्या ट्रेनवरती ही दगडफेक झालेली आहे।